श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण बनवणार आहोत एडी नट। त्यासाठी लागणार 0.3 mm ची गेज वायर पक्कड आपण घेतली आहे। 26 गेजची आपण वायर घेतली आहे, कारण की प्रेस नथ नाही करणार आहोत आपण, महाराष्ट्रीयन नथ म्हणजे अडकवायची करतोय। आणि हा 1 mm चा लाल एडी म्हणजे कुंदन घेतला आहे, कुंदन मणी घेतला आहे। ओव्हल शेप मध्ये व्हाईट स्टोन घेतला आहे आणि एडी बॉल घेतला आहे। हा 4 mm चा आहे एडी बॉल। आणि मोती घेतले आहेत 2 mm चे आणि गोल्डन 1 mm चा घेतलेला आहे। तर आपण बनवून घेणार आहोत। तर आपण व्हाईट जो कुंदन आहे तो आधी अटॅच करणार आहोत। त्यासाठी बेस आपली जी वायर आहे त्याला व्यवस्थित मधोमध आपण रॅप करून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला गाठ वगैरे देऊन डीवाली लॉक करून व्यवस्थित लॉक करून घ्यायचे। तुम्हाला समजत नसेल तर पॉज करून तुम्ही बघू शकता, परत व्हिडिओ बघू शकता की मी ते कशी लॉक करते किंवा काय करते। त्याच्यानंतर आपण हा एडी जो ओव्हल शेपचा आहे तो घेणार आहोत। एक्स्ट्राची जी वायर आहे ते कट करणार, कारण की जेणेकरून ते हाताला लागू नये म्हणून। आणि हे आपण व्यवस्थित ओव्हल शेपवाला जो व्हाईटवाला एडी स्टोन आहे तो व्यवस्थित आपण अटॅच करून घेणार आहोत वायरला। व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे जेणेकरून तो हलणार नाही। तुम्ही पाहू शकता की ते मी कसे अटॅच करते। व्यवस्थित करून घ्या, कारण की त्याच्यावरतीच तर आपलं नथ व्यवस्थित बसणार आहे। जे साईडून मणी वगैरे तुम्ही मोती लावणार आहे तर मग ते लूज होते। मी अटॅच करून घेतलेला आहे। आता आपण एक मोती आणि गोल्डन मणी घेणार आहोत। गोल्डन मणी आणि मोती त्याच्यामधून मोती जे आहे त्याच्यातून आपल्याला वायर हे करायचे, गोल्डन मणी सोडून मोतीमधून वायर घालून हे करायचे, बाहेर काढून घ्यायचे, की जेणेकरून व्यवस्थित करायची की वायरला गाठ वगैरे पडणार नाही। तशीच आपण प्रोसेस बाकीची पण करून घेणार आहे सेम। बघू शकता तुम्ही। थोडासा व्हिडिओ माझा हात दुसऱ्या साईडला जातोय त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत नाहीये। व्यवस्थित अटॅच करून घेतल्यानंतर आपण अजून सेम प्रोसेस तशीच बाकीचे पण मणी अटॅच करून घेणार आहोत। असे आपण 5 मोती घ्यायचे आहेत, तसेच सेम अटॅच करून। माझा हात दुसऱ्या साईडला जातोय, आता व्यवस्थित दिसतंय बघा। व्यवस्थित करून घ्यायचं। वायरला, आपल्या रॅपिंग वायरला गाठ पडणार नाही असं व्यवस्थित करून घ्या। हाताला लागणार नाही असं अटॅच बरोबर करून घ्या। जास्त पण जोरात ओढलं की ते मधूनच तुटणार, मग ते परत तुम्हाला प्रोसेस करायला लागेल। असे आता 3 झालेले आहेत, बाकीचे 2 पण आपण करून घेणार आहोत। तुम्हाला समजत नसेल तर परत व्हिडिओ तुम्ही बघू शकता। सेम आता प्रोसेस आपण करून घेणार आहोत। मी त्याच्यामध्ये तो जो फ्लावर बनवून घेतला आहे पिंक कलरचा, तो मी कसा बनवलाय, काय बनवलाय त्याचा पण व्हिडिओ मी टाकेन, काय करायचं कसं करायचं ते। आता आपला 5वा पण मोती अटॅच करून झालेला आहे। माझ्याकडून वायर खूप अशी अडकत होती, अशी गाठ पडते, तर त्याला बरोबर व्यवस्थित
नखाच्या साह्याने असं प्रेस करून व्यवस्थित सरळ करून मग ओढायची, म्हणजे त्याला गाठ पडली जात नाही. आता गाठ पडली की ते तुटून जातं. आणि हा जो आपण आता पिंक कलरचा जो फ्लावर बनवला आहे तो तिथे अटॅच करणार आहे. पण मी आधी ट्राय केलं की ते तिथे गॅप राहत होता, म्हणून मी अजून एक मोती लावला, तिकडे मोती लावून घेतला. 6 मोती माझे काहीतरी बसले त्याच्यामध्ये, त्या नथीमध्ये टोटल 6 बसले. साईजनुसार, जसं तुम्हाला मोठी साईज हवे असेल नथीची तर तुम्ही मोठे पण मोती त्याच्यात यूज करू शकता. ते एडी कुंदन पण तिथं तुम्ही जे आहे एडी स्टोन तो मोठी साईज घेऊ शकता, की जेणेकरून तुमच्या साईजवर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या साईजची नथ बनवता. मला छोटी बनवायची होती म्हणून मग मी हे 4 MM मी मोती घेतलेत आणि 2 MM तो माझा जो एडीचा स्टोन आहे तो घेतला आहे, की मला छोटी साईजमध्ये ते बनवून हे करायचं होतं, म्हणून नथ बनवायची होती. तुम्ही पाहू शकता माझ्या तारेला रॅपिंग वायरला किती अशी गाठी पडत होत्या. ते हळूहळू व्यवस्थित त्या गाठी सोडायच्या आणि व्यवस्थित त्याला लॉक करून घ्यायचं. आता आपण त्या जो एडी स्टोन आहे आणि ते मोती आहेत ते व्यवस्थित सगळे लॉक करून घ्यायचे, की जेणेकरून ते हलणार नाही. आधी ते व्यवस्थित लॉक करून घेतलं ना, त्याच्या खालच्या साईडून जे होल्स असतात ना त्याच्यातून आपण व्यवस्थित हे करायचं. बघा माझे कशी लॉक होत होती, म्हणजे सॉरी गाठ पडत होती माझ्या गेअर वायरला, रॅपिंग वायरला. ती नखाच्या साहाय्याने असं सरळ करायला लागते, नाहीतर मग आपल्याला जेव्हा रॅप करतो ना तर ते तिथून तुटली जाते. त्याच्यामुळं काळजीपूर्वक करायचं. आणि ह्या प्रकारे तुम्ही व्यवस्थित लॉक करून घ्या. ते एडी स्टोन आणि मोती व्यवस्थित त्याच्यात अटॅच करून घेतले की ते आपली नथ जे फ्लावर आपण बनवणार आहोत ते हलत नाही. मेन आपला बेसच म्हणजे चांगला राहील, त्यासाठी व्यवस्थित हे करून घ्यायचं, टाईट म्हणजे रॅप व्यवस्थित करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मला ते माझी वायर एकदम ही गाठी पडल्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे होत होतं, अडकत होती. तर लॉक व्यवस्थित करून घेतले आपण. म्हणजे सगळे मोती त्याच्यामध्ये लॉक करून घ्यायचेत, की जेणेकरून ते हलणार नाही. आणि त्याच्याबरोबर आपली जी बेस वायर आहे ती पण थोडीशी सरळ करून घ्यायची. आणि आपण जो पिंक कलरचा जे फ्लावर बनवलं आहे ते आता अटॅच करून घेतो आहे. ते पण व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं. मला असं वाटतं की हे जे पिंक कलरचं आपण फ्लावर बनवलं आहे ते हे 26 MM म्हणजे वायरमधून ते इझिली बसू शकतं. पण मी खरं तर ट्राय केलं नाही. मी वरतीच त्याचा बेस बसवण्याचा प्रयत्न केला आणि बसलाही. आणि त्याच्यावरती मी स्टार देण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून तो जे आपण रॅपिंग करतोय ते विचित्र दिसण्यापेक्षा ते स्टारमध्ये दिसेल आणि छान पण दिसेल. व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण खालच्या साईडून ते व्यवस्थित टाईट त्याला हे करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही मी की कशा प्रकारे केलं आहे, त्याला फ्लावर टाईट केलं आहे. दिसताना पण खूप छान दिसत होती ती पूर्ण झाल्यानंतर. तुम्ही म्हणजे चेक करून बघा की ते हलत नाही ना वगैरे. आणि ते जे पिंक कलरचे एडी स्टोन आहेत ते खालीवर झाले नाहीत ना, मग ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचे. आपण खालच्या साईडून रॅपिंग वायर काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक मोती टाकणार आहे. आपण मोती टाकून परत मग तो आपण मोती टाकल्यानंतर काय होतं आहे, मोती टाकल्यानंतर त्याला लूक खूप सुंदर आला आहे बघा.
आता लॉक करून घेऊया. तुम्हाला लॉक कसा करायचा हे माहीत नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला सांगेन लॉक कसा करायचा आहे. आता व्यवस्थित आपण ते दोन्ही पण हे झाल्यानंतर फ्लावर आणि वरचं पण बनवून झाल्यानंतर आपण व्यवस्थित लॉक करून घेणार आहोत. ते पाहू शकता तुम्ही मी कसं लॉक करते ते त्या फ्लावरला, की जेणेकरून ते हलणार नाही, एकदम फिक्समध्ये राहील. मी जी आपली नथीसाठी वायर घेतलेली आहे ती आपल्या बोटाच्या म्हणजे अंदाजे घेतले, की जेणेकरून मला ती छोटी साईज बनवायची होती, अडकवायची, त्याच्यासाठी मी तशी घेतले. आणि परत एक आता मोती घेऊन गोल्डन मनी पण घेतलेला आहे. जी सेम प्रोसेसवर आपण केली आहे. सेम प्रोसेस आपण जे वरती व्हाईट मोती आणि गोल्डन आपण मनी, सेम जसं कुंदन वरती जे आपण फ्लावर बनवून घेतले सेम तसेच आपण ते पण हे पण मोती सेम प्रोसेस करून घ्यायचे. मोतीमधून आपण गोल्डन मनी सोडून मोतीमधून आपण ती वायर ओढून घेणार आहोत. असे मी 3 मोती तसे अटॅच करून घेतलेले आहेत. 3 अटॅच करून घ्यायचे आहेत आपल्याला. तुमच्या आणि तुम्हाला 3 घ्या, तुम्ही 4 घ्या, तुम्हाला जसं तुमच्या म्हणजे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही डिझाईन करू शकता. मी 3च घेतलेत. 3 म्हणजे 3 छान दिसत आहेत ते, म्हणून मी 3च घेतले. आणि त्याच्यानंतर आपण एडी बॉल अटॅच करणार आहोत. त्याच्यामध्ये जी आपली बेस वायर आहे हे पाहू शकता तुम्ही, मी गोल्डन मनी सोडून मोतीच्या ह्याच्यातून वायर ओढून घेतली आणि ती रॅप केलेली आहे, ओढून खेचून घेतलेली आहे. आता आपला बेस वायरमधून एडीचा बॉल टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित आता आपण त्याला फिक्स करून घेणार आहोत. बघा कसं दिसतंय सुंदर. तुम्ही तिथे घुंगरू पण टाकू शकता, म्हणजे ऑप्शनल आहे. तुम्ही गोल्डन कलरचे घुंगरू पण तिथे टाकू शकता किंवा रेड कलरचे टाकू शकता. तुम्हाला जसे हवे तसे करू शकता. मी व्हाईट कलरचं तिथं हे केलेलं आहे, मोती टाकलेले आहेत. जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला काय बघायचं आहे किंवा काय शिकायचं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जेवढे डिटेल मला सांगता येईल तेवढे मी तुम्हाला डिटेलमध्ये तसे मी व्हिडिओ बनवेन मी नक्की. आता पाहू शकता तुम्ही, मी त्याला थोडासा शेप दिलेला आहे, कारण की आपल्याला ही प्रेसची नथ नाही बनवायची. आपल्याला महाराष्ट्रीयन जे नॉर्मली पहिले अडकवायची जी नथ असते तशी करायची. मग त्याच्या खालच्या साईडला आपण आता लूप बनवून घेतो आहे. त्याची एक्स्ट्राची वायर कट केली आहे मी, त्याला राऊंड करून घेतलं आहे आणि ते उलट्या साईडला त्याचं लूप करून घेतलं आहे. साईडला त्याचं लूप करून घेतलं आहे आणि एक्स्ट्राची रॅपिंग वायर मी कट करून घेते.